म्हणल्या 2 वेळा आमच्या इथली पोरगी बघून लगीन करून देत तुमचं. मी चक्कीच चालू आहे. पहिल्यानंतर मी चेष्टामध्ये घेतलं, नंतर आसामची ना अरुणाचल प्रदेशची होती तिला बाउंड्री क्रॉस करतोय. पण मेन गोष्ट अशी काय समजून नोकरी पडली ती काहीच नाही कुठं. हॉटेल बिटेल तर आहे का नाही राव कुठं. भुका लागल्या त्या काहीच सगळंच बंद आहे. हे बघा समजा बंद आहे, काही चालू नाही. तेव्हा ती गाडी वाळू भरून थांबली आहे. इकडे वाळूला रोकी नाही, वाळूला थांबवत नाही ती आसाममध्ये अजिबात. 8 किलोमीटर गेलो ना 8 किलोमीटर आलो. 8 8 16 मस्त कार्यक्रम झाला. गुड मॉर्निंग. आज तारीख आहे भावांनो, तुम्हाला सांगतो मी आज तारीख आहे. आज आहे रविवार 26 जानेवारी. भावांनो उठलोय आता 8 वाजता बरोबर निघायचा प्लॅन होता. आजची 8 वाजली ते की काय झालं या. उठलो बघा मस्त मध्ये. आता निघायची तयारीत लागायची आपल्याला. तेव्हा ती रोड आहे. इथं सायकल आहे आपली, काल इथं सायकल लावून टाकलेली. इकडं घर या, ह्या घरी थांबलेलो आपण. तोंड धुवायला तू तोंड धुतलंय. हे केलं नजारा बघा बा कसा नजारा आहे बघा. झाडूच इतकं म्हणजे असं भारी लोकेशन आहे का नाही. असं इथनं हलायचं मनच करत नाही. असं वाटतं इथंच राहावं, ह्या घरात राहावं असं वाटतंय. फ्रेश चालू आहे. आजी आली, आजी म्हणलं तुम्हाला चहा घ्यायचा का. हो म्हणलं चालतं, काही अडचण नाही. तो मी चाय देते आणि फिर आगे निकलते. तो मी ट्रेन निकालने का बंदोबस्त करता. तो ट्रेन राही इथं आजीबाई आली ते चहा. बैठो वहाँ पे. ओके मला तर काही समजलं नाही पहिल्यांदा काय भानगड आहे ती. तिकडे आलो मी आणि अचानक सगळी गप झाली. काही वेळेस मी असं वाटतं मला मी काय वेळेस स्वतःला वाटतं मी काहीतरी चुकीचं करतो नक्कीच असं मला वाटतं. ओके तर आपलं सगळ्या शेवाळ्या ही काय आहे, ही चपाती आणि ही काय तरी हे टमॅटो केचप आहे आणि ही चहा. आता नाश्ता हे काऊन निघायचं पुढं. नाही बस बस. तो कल रात यहाँ पे इनके पास मैंने पावर बैंक लगा दिया चार्जर पे. फुल हो गया होगा. ओके फुल एकदम बिल्कुल प्रॉपर. थैंक यू. अच्छा लगता है ऐसे लोग मदद करते हैं. स्वागत केलेलं आहे मस्त मध्ये. ये आपके यहाँ का क्या बोलते हैं. नेपाल में नहीं, सिक्किम में इसको खज्जा बोलते हैं. खज्जा गामूसा बोलते हैं. हाँ गामूसा. गमचा. हाँ मैं गमचा बोलते हैं. गमचा है हम लोग का गामूसा. अच्छा अच्छा प्रोनाउंसिएशन अलग है. अच्छा अच्छा ये अलग दिख रहा है. बहुत अच्छा आहे. अच्छा हर हर महादेव आयांबाच्या नावानं सांग भलं. गाडी सुरुवात आपली काल रात्री बघा काय थांब गेलो त्या घरी. चला अभी कल क्या हुआ था ना, कल रात जब खाना खाने के लिए आए थे ना तो वहाँ पे अपनी दोस्ती हो गई एक अंकल जी से. और गुजरात के भाई भी, अगर पिछला वाला वीडियो नहीं देखा होगा तो देख लो जाके. तो कल रात जब 10 बजे जब खाना खाने के लिए गया था तो उस टाइम पे वहाँ पे दोस्ती हो गई थी. उनको बोला था मैं सुबह आ जाऊँगा. तो अभी आधे किलोमीटर अपने को राइट में जाना है, सीधा ना जाके राइट में आधे किलोमीटर. चलो चलते.
माझा फोन चालू होता आणि विषय असा झाला का नाही, त्या फोनच्या राड्यामध्ये नाही मी 6 किलोमीटर पुढे आलो तर 6 किलोमीटर पाठीमागे निघालो. तरी मला जाणवलं बरं का, गाड्या रस्त्याला कमी ते पण माझं लक्ष नव्हतं. गाड्या ज्या टाईमला मेन हायवे का नाही, मेन हायवेला गाड्या जास्त असते त्या, पण ही नॉर्मल हायवे. तरी म्हणतो हे सुमसान रस्ता आहे कसं काय, ह्याच्या गाड्या कसं काय नाही तेवढ्या. पण मी माझ्या फोनमध्ये व्यस्त झालो होतो ना, त्यामुळं झालं. आता इथनं मला 6 किलोमीटर पाठीमागे जायचं आहे आणि तिथनं परत नंतर वडलगोरेचा रस्ता धरायचा आहे. तर चला जाऊ आता. ही बघा रस्ता आहे बघा, पण ते सगळं जाऊ द्या. ही बघायला कसं काय वाटतंय मला सांगा बरं. अरे एक नंबर आहे का नाही. तर भावांनो ही बघा वडलगोरेचा बोर्ड आणि इथनं आपल्याला 500 मीटरवरनं पुढनं आपल्याला राईड घ्यायचा आहे. कंप्लीट 1 तास वायपट गेला भावांनो, कंप्लीट 1 तास. पण तरी पण रागवायचं नाही, कारण की माझं एक कुठली पण चुकी असते ना त्याच्यावर पस्तावा कधी करायचा नाही. पस्तावा करून कधी काय होत नाही. त्यामुळं झालेल्या चुकीमुळे परत नंतर तुम्ही काम करायला चालू करा. ती चुकी सुधारवायची प्रयत्न करा जशी मी करतो या, आणि लाईफमध्ये पुढे जावा. तर ओके लागला आहे बघा आता शिक रस्ता. 1 तास मोकार वायपट गेला बघा, 1 तास मोकार. म्हणजे मी सकाळच्याला मॅप बघितलं ना, सकाळच्याला माझं रोज काम सकाळच्याला मॅप पकडून बघतो मला कुठं जायचं दिवसभर आज ते. आणि ते मी बरोबर सकाळी बघितलं नाही, आणि त्यामध्ये एक फोन आला मला आणि सरळ सनाट पुढं 8 किलोमीटर गेलो ना, 8 किलोमीटर आलो, 8 8 16 मस्त मध्ये कार्यक्रम झाला. तर पाहून आता रस्ता इकडनं असं निघालो होतो, ही मिळाली मला, ही भेटली. तो आप यही से हो? हाँ, यही कैसा लगा आपको हमसे मिलके? बहुत अच्छा लगा। अच्छा लगा. यहाँ के लोग बहुत मस्त है, यहाँ के बहुत प्यार देते हैं यहाँ के लोग. अच्छा हाँ, आसाम के लोग. मैं बहुत स्टेट घूमा अब तो, मैं 20 राज्य घूम चुका हूँ, 30,000 किलोमीटर चल चुका हूँ, और हर एक दुनिया का कोना देख लिया मैंने. लेकिन आसाम जैसे लोग मैंने नहीं देखे. आसाम के लोग से बहुत अच्छे. कल रात यहाँ पे पीछे ही रुका था मैं, उन भाई जी ने फिर घर में खाना खिलाया, ये रहने के लिए जगह दी. सभी तरफ जैसे आसाम में आया हो ना, लोग बहुत अच्छे मिल रहे हैं मेरे को. देख लो भाई, यूट्यूबर मिल गए भाई एक और. भारताच्यात हो तुम्ही कंट्रीचे कुठल्या पण कोण्या जावा, कुठल्या पण कंट्री जावा, पण तुम्हाला माणसं आसामसारखी कुठंच नाही ते भेटणार. हे मी लिहून देतो, कुठंच नाही ते भेटणार, कुठंच. इतकं प्रेम. अरे आय कांट बिलीव्ह दिस यार, की लोक तुमच्यासाठी थांबून फोटो काढते. ती बारका बारका बच्चाच लोक तुम्हाला राव ओळख देतो. अरे जोक नाही रे. काल रात्री एक पोरगा होता, लहान होता तो, कितवीला होता ती, फक्त आणि फक्त 5वी 6वी असेल. माझ्या पाठीमागं 500 मीटर पळत आलता माझ्या पाठीमागं. हो भाई, मैं थांबलो. तर काय हुआ भाई, मेरे को आपका ID देना, ID दो यार आप मुझको. भावांनो त्याला ID दिली, त्यानं फोटोही काढलं. त्याला लई भारी वाटलं मला भेटून. म्हणजे एक असतंय ना बाहेरच्या माणसाला रिस्पेक्ट देते. पण काल रात्री जसं मी ह्याच्या हॉटेलवरती आलो ना, एका काय म्हणली माहिती आहे, एक आजोबा होतं, मला काय म्हणलं, हम महाराष्ट्र में आते हैं ना तो हमको लोग ज़्यादा कीमत नहीं देते, वो हमको समझते हैं कि हम कीड़ों मकोड़ों खाने वाला आदमी है. मैं बोला ये बात तो बिल्कुल सच बोले, क्योंकि हमारे महाराष्ट्र में ना जो बिहारी लोग होते हैं, मतलब जो बाहर से आते हैं ना, उनकी रिस्पेक्ट थोड़ी कम की जाती है. एंड ये मैं भी जानता हूँ. लेकिन जब बाहर जाते हो ना, महाराष्ट्र के बाहर कंट्री में, आपको देखो लोग बहुत ज़्यादा प्यार देंगे. यही होता है. वाह काय जागा आहे राव. ही गाडी थांबली पुढे. 5 मिनट और वेस्ट करेगा टाइम. अरे कोई बात नहीं, आधा घंटा करो, हमें कोई उससे दिक्कत नहीं है. लोग अच्छे, कोई बात नहीं. उसको हम लोगों ने अरुणाचल लिया था सफारी में. अच्छा मेरा सफारी में लिया था. 11 टाइम्स वो वॉमिटिंग किया है. अच्छा. तो आप साइकिल लेके आया है तो इसको अरुणाचल बद्या है. অল ইণ্ডিয়া ঘূৰি আছে, পুনেৰ পৰা আহি আছে. ऑल इंडिया साइकिल पे. তুমি অৰুণাচলতে বমি 11 বাৰ, সেইকাৰণে দেখালো. তোমাক সেইকাৰণে দেখালো. এতিয়া টাৱাং যাব চাইকেল লৈ. त्या मावशी आहे नाही, मावशी काय म्हणलं माहिती का मला, ते आता लगीन झालं. म्हणलं लगीन नाही झालं. मला काय माहिती का, पोरगी बघून तुमचं लगीन करून देतो इकडेच. असं चाललंय मोठ्यानं. खरंच भाऊ ना, सिरियसली राव, योग नाही इतका. अरे इतका सन्मान. अरे फक्त आसाममध्ये मला आसाम खरंच सोड वाटत नाही, मला खरंच सोड वाटत नाही. आसाम सारखा मी राज्य अजून नाहीच कुठंच बघितलं खरंच. आता पुढं जाऊ, हॉटेलमध्ये जेवण करा, काहीतरी खावं म्हणते त्या आमच्या हॉटेल पुढं. चला म्हणलं जाऊ. भरून थांबली या इकडे. वाळूला रोकी नाही, वाळूला थांबवत नाही ते आसाममध्ये अजिबात. पोलिसही काहीच म्हणत नाही ते.
काढते ती नेते ती काढते ती नेते ती असं ठिकाण टेंट लावायला भारी जागा आहे, नेटवर्क फक्त पाहिजे. पण आता पुढं थांबले आपल्या पाहिजे त्यामुळे निघालोय. जर का 2-2:30 वाजे असते ना तर मी थांबलो असतो इथं आरामातच. रस्त्याकडून चाललेलो होतो आपण. ते मावशी भेटल्या, 2 त्यांना थांबवलं. मला म्हणले चहा प्यायला चालला एका ठिकाणी. इधर आलो या असं. कैसा लगा आपको हमसे मिलके? बहुत अच्छा लगा अच्छा आपको लगा। मिलकर। और आपका ये जो क्या है? ये गोजा है। ये असम में गोजा बोलते हैं ये। अच्छा ये मीठा होता है ना? हाँ, मीठा होता ये है। खाने में अच्छा बहुत लगता अच्छा लगता है, है। अच्छा लगता है बहुत ज़्यादा खाने में. देता हूँ टेस्ट करके. सब क्या रखेगा? बर्फी टाइप आप बर्फी टाइप है थोड़ा सा। मस्त है. क्या मेरा ये आंटी ने बनाया है। ये आंटी ने बनाया है। इन्होंने हाँ, आंटी ने। भावनो ही है का ना ही काजन बोल आप ये कैसे बनाते हो? कट्टेल में मैदा में मैदा में, मतलब ये मैदा का है ना? मैदा मैदा इसको बनाने में मेहनत लगती है बहुत ज़्यादा. हाँ लगेगा। आप खाते हो? तुम खाते हो? अच्छा लगता है, लेकिन आपको हमारे जितना अच्छा नहीं, क्योंकि आप रोज बनाते हो उसको, तो आपको अच्छा नहीं लगता होगा दादा को खाने में. तो पूरा भुजियो ना बन के आधा भुजियो आइसक्रीम चाहिए? कौन सा वाला चाहिए? स्ट्रॉबेरी वाला चाहिए, चॉकलेट वाला चाहिए, कौन सा चाहिए? बहुत फ्लेवर है मेरे पास. वनीला चाहिए? वनीला कौन सा चाहिए? ये मेरे को आइसक्रीम मांग रहा है. मेरी साइकिल देख के इसको लगा मैं आइसक्रीम का गाड़ा है. आइसक्रीम चाहिए ना? साइकिल पे अकेले? अकेला होती. अच्छा, आपको लगा तो ये है ना पूरा? अच्छा अच्छा, हाँ हाँ, भारत भ्रमण कर रहा हूँ साइकिल पे. अच्छा, रहने वाला जगह जहाँ यहाँ टेंट लगा के रोकता हूँ मैं. और आपको थांबलो नाही. ती इथल्या नगराध्यक्ष आहेत, ह्या गावचे नगराध्यक्ष आहेत. या मेन गोष्ट म्हणजे मला ती 2 वेळा म्हणल्या, 2 वेळा आमच्या इथली पोरगी बघून लगीन करून देत तुमचं. मी चकित झालो हैराण. पहिल्यानंतर मी चेष्टामध्ये घेतलं, नंतर दुसऱ्यांदा म्हणल्या बघा जर जमत असतं बघा म्हणली, इथं लगीन झालं तू पोरगी आहे म्हणली मस्त भारी. म्हणजे आपल्या इकडल्या माणसाला म्हणून इतकी रिस्पेक्ट मिळते ना इकडे आसाममध्ये म्हणा, नॉर्थ ईस्टमध्ये, 7 सिस्टरमध्ये जेवढी रिस्पेक्ट आपल्याला देते ना, आपल्याला कुठल्याच देशामध्ये आणि कुठल्याच गावामध्ये एवढी आपल्याला किंमत देणार नाही एवढी आपल्या ह्याच भारतामध्ये आसाम ह्या राज्यामध्ये आपल्याला एवढी ही देते या रिस्पेक्ट. लक्षात राहून द्या. तर हे खरंच खूप जास्त भारी गोष्ट आहे आपल्या की भारतामध्ये एवढी चांगली चांगली लोक आहेत ती. आणि 7 सिस्टरमध्ये खरंच लय भारी माणसं आहे ती, खरंच कुठं बोलत नाही. हाँ मेरा रोड गलत हो गया था मेरा. मैं आगे चला गया था उस रोड से, मतलब मेरे को मालूम ही नहीं कि यहाँ से मुड़ना है. मैं 8 किलोमीटर आगे गया था. तो रास्ते में लोग बहुत अच्छे अच्छे मिले थे, तो उनसे मिल के बातें करके चाय पानी करके फिर धीरे धीरे अभी आगे जा रहा हूँ. मेरे ध्यान में नहीं, एक्चुअली मेरा फ़ोन चालू था मेरा, तो उसके वजह से मैं सीधा आगे चला गया. काल रात्री त्यांच्या घरी राहिलो होतो ना, ती भेटलो होतं मला. आता ह्या पाठीमागच्या मध्ये मी 2.5 तास थांबलो. या 3 व्हिडिओ पेंडिंग पडलेलं सगळं अपलोड करून टाकलं यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुककडे. आणि मेन गोष्ट अशी ना, आता पुढे निघालेलो या जेवायची भूक लागली. या 3 वाजता झालेली आहे. त्या 3 वाजता फक्त 10 मिनिट टाईम कमी आहे. तर चला निघू आता माहिती नाही आता हॉटेल किती लांब आहे माहीत नाही मला. भूक तर भयंकर लागलेलं आहे, कारण की सकाळीच नाश्ता केला, अजून पोटात काहीच नाही माझ्या. गार लागायचं चालू पण झालं. अरे वा, या अवघड आहे या. काय समजून नोकरी पडली ती, काहीच नाही कुठं. हॉटेल बिटेल तर आहे का नाही राव कुठं. भुका लागले त्या, काहीच सगळंच बंद आहे. हे बघा समजा बंद आहे, काही चालू नाही. भुका तर भयंकर लागले त्याने. टेंट लावायला बरं जागा, भुका लागले त्या. खायला बी काय नाही, मॅगी बी नाही, काय नाही, थांबलो असतो इथं. आज असं वाटतं ही भूक मला मारून टाकते, कारण की इतकी भूक लागली आणि हॉटेल कसंच का होणार. अजून गाव लयत लय राहिले, अजून 3 किलोमीटर. 3 किलोमीटर नंतर ना गाव येत आहे. मग मला वाटतं इथं भेटलं काय खायला. तर चला, मला वाटतं इथं काहीतरी भेटेल. तर 2 समोसा खातो भावांनो. खायला समोसा देता समोसा खाऊ.
कुठे निघू थांबायचं जागा बघू थांबायचा टाईम होता नाही हा तर भावानं मस्त मग टेंट लावला असा आजचा काहीतरी आपला दिवस गेला आसामची ना अरुणाचल प्रदेशची होती तिला बाउंड्री क्रॉस करतोय पण मेन गोष्ट अशी भावांनो आपण जरा जेव्हा तिथे जाईल ना बाउंड्रीवरती आपला पास लागतो बनवायला जी काही असलं नाही 300 रुपयाला 1 महिनाभर उद्या जाऊन पास बनवूया आणि नंतर मग उद्या वर निघूया तर थांबलूया आता मस्त मध्ये सगळं पडलं अंगावर येऊन माझ्या सगळं असं काहीतरी आहे भावांनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला करा लाईक केला करा सबस्क्राईब भेटतो पुढल्या व्हिडिओमध्ये पण टाटा बाय बाय हर हर महादेव जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र हर हर महादेव